हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बेसिक मॅथमॅटिक्स मधला एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत. ती कन्सेप्ट आहे अँगल्स. त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो कोन. मराठीमध्ये आपण त्याला कोन म्हणतो, अँगल्स म्हणतो. ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कधी कधी कन्फ्युजन होतं की हा कोणता अँगल आहे, ॲक्यूट अँगल आहे की ऑब्ट्यूस अँगल आहे, झिरो अँगल कोणता आहे, स्ट्रेट अँगल कोणता आहे, म्हणजेच लघु कोण कोणता, विशाल कोण कोणता. मराठीमध्ये समजायला सोपं जातं, पण इंग्लिशमध्ये समजत असताना थोडं कन्फ्युजन होतं. मराठीमध्ये जसं तसं लघु म्हणजे लहान, विशाल म्हणजे मोठा, समजायला मराठीमध्ये सोपं जातं. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला अँगल म्हणजे काय, अँगल कशाला म्हणायचं हे सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे कोण कशाला म्हणायचं, तर अँगल किंवा कोन, अँगल किंवा कोन कशाला म्हणायचं, तर आपण एक बेसिक कन्सेप्ट ऑफ जिओमेट्री या लेक्चरमध्ये, भूमितीतील मूलभूत संबोध ह्या लेक्चरमध्ये आपण एक गोष्ट, एक कन्सेप्ट शिकलो होतो. ती आहे रेज, म्हणजेच मराठीत त्याला आपण म्हणतो किरण. तर रेज म्हणजे काय आपण शिकलो होतो की ज्याला काय असतो, स्टार्टिंग पॉइंट असतो बट एंडिंग पॉइंट नसतो. एंडिंग पॉइंट म्हणजे रेज वन डायरेक्शनल, काय कितीही तुम्ही अनलिमिटेड त्याला एक्सटेंड करू शकता, असा कोण असतो, रेज असतो. म्हणजे त्याला स्टार्टिंग पॉइंट असतो बट एंडिंग पॉइंट नसतो. त्याला तुम्ही रेज म्हणता, किरण म्हणता. मग अँगल म्हणजे काय, मग अँगल म्हणजे काय की ज्या वेळेस दोन किरण म्हणजे टू रेज, ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू एकच असेल, म्हणजे when starting point of two rays are same, these two rays created an angle. ते काय तयार करतात, अँगल क्रिएट करतात. दोन किरण ज्यांचा आरंभ बिंदू सारखा आहे, ते दोन किरण काय करतात, कोन तयार करतात. ते दोन किरण काय करतात, कोन तयार करतात. तर हे जे कोन आहेत, हे जे अँगल्स आहेत, यांचे वेगवेगळे टाइप्स आहेत, यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार कोणते, टाइप्स ऑफ अँगल, म्हणजेच कोनाचे प्रकार. कोनाचे प्रकार, टाइप्स ऑफ अँगल. पहिला असतो, आता पहिला असतो झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे शून्य कोन, म्हणजे ज्या अँगलची डिग्री 0 डिग्री असते. 0 डिग्री म्हणजे काय की ज्या वेळेस, फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेस ही तुमची लाईन आहे, म्हणजे हे तुमचे रे आहे. कोन कशाने तयार होतो, रेजने. तर हा तुमचा रेज आहे, आणि ज्या वेळेस हा रेज कुठेही न हलवता त्याच्यावरती जर तुम्ही अजून एक दुसरा रेज ठेवला, तर याने कोणताही अँगल तयार होत नाही. याने कोणताही अँगल तयार होत नाही. तयार होत नाही म्हणजे डिग्री सरकत नाही, न्यू डिग्री येत नाही. मग ज्या वेळेस तुम्ही हा अँगल मेजर करता, याची डिग्री येते 0 डिग्री, 0 अंश. त्याला काय म्हणायचं, झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे 0 डिग्रीचा अँगल. झिरो अँगल म्हणजे 0 डिग्रीचा अँगल. 0 डिग्रीचा अँगल. दुसरा ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल त्याला म्हणतो लघु कोन. लघु म्हणजे लहान. मग ॲक्यूट अँगल म्हणजे काय की अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री and less than 90 डिग्री. म्हणजेच 0 डिग्री पेक्षा मोठा.
व 90 डिग्री पेक्षा लहान असणाऱ्या कोनास लघुकोन म्हणतात. 0 डिग्री पेक्षा मोठा आणि 90 डिग्री पेक्षा लहान म्हणजे ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. दिस अँगल इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल हा एक रेज झाला 90 डिग्री पेक्षा कमी, म्हणजे समजा हा 45 डिग्री असेल तर 90 डिग्री पेक्षा कमी पण 0 डिग्री पेक्षा जास्त त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल, लघुकोन. त्याला म्हणतो लघुकोन. मग तुम्ही म्हणलात सर 90 डिग्री पेक्षा कमी, मग 90 डिग्रीचा अँगल कसा असतो? 90 अंशाचा अँगल. त्याला काय म्हणतो? काटकोन. 90 डिग्रीचा अँगल त्याला म्हणतो काटकोन. म्हणजेच काटकोन म्हणजे 90 डिग्रीचा कोन किंवा अँगल. 90 डिग्री अँगल म्हणजे काय झाला? काटकोन झाला असा. डॉट 90 डिग्री म्हणजे हा रे आणि हा रे एकमेकाला काय असतात? परपेंडिक्युलर असतात. लाईक दिस. परपेंडिक्युलर. हा रेज आणि हा रेज एकमेकाला काय असतात? परपेंडिक्युलर असतात. परपेंडिक्युलर लंब असतात. एकमेकाला काय असतात? लंब असतात. त्या ह्या रेज मध्ये आणि ह्या रेज मध्ये जो कोन तयार होतो तो कोणता असतो? 90 डिग्रीचा असतो. 90 डिग्रीचा असतो असा 90 डिग्रीचा कोन. 90 डिग्रीचा कोन म्हणजे हा जो रेज आहे याच्यावरती सर एक दुसरा रे टाकला सरळ, तिरपा नाही, थोडा बारीक तिरपा नाही, सरळ, त्याला काय म्हणतो? काटकोन. राईट अँगल. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतो? राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय? 90 डिग्री अँगल. 90 डिग्री अँगल. बरोबर. चौथा आहे ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल म्हणजेच विशाल कोन. विशाल कोन. विशाल म्हणजे मोठा. म्हणजेच काय? ग्रेटर दॅन 90 डिग्री. ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. 90 डिग्री पेक्षा जास्त. 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी अशा कोणाला काय म्हणायचं? विशाल कोन. ऑब्ट्यूस अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. म्हणजेच हा बेस रेज झाला. हा कोणता रेज झाला? बेस रेज. 90 डिग्री असतो असा लंब, परपेंडिक्युलर. मग त्याच्यापेक्षा थोडा इकडं असा हा जो झाला अँगल, हा काय झाला? ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल विशाल कोन. विशाल म्हणजे मोठा. मराठीमध्ये समजायला सोपं जातं, इंग्लिशमध्ये थोडे वर्ड्स तर ते समजून घ्यायचं. ऑब्ट्यूस ग्रेटर दॅन 90 लेस दॅन 180 त्याला म्हणतो ऑब्ट्यूस अँगल. त्याला म्हणतो ऑब्ट्यूस अँगल. मग पुढचा अँगल आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेटला काय म्हणतो? मराठीमध्ये स्ट्रेटला म्हणतो सरळ. म्हणजे सरळ कोन. सरळ चालणारा कोन. सरळ चालणारा कोन. सरळ. मग सरळ कोन कसा असतो? समजा हा रे आहे, हा रे आहे, हा रे जसा तसा असा उचलून इकडे टाकला म्हणजे असा.
ह्या पॉइंट पासून हा रेज तसा तुम्ही सेम लाईन मध्ये बट अपोजिट डायरेक्शन मध्ये आणला तर तो जो पूर्ण अँगल तयार होतो हा काय असतो स्ट्रेट अँगल. सरळ सरळ लाईन तयार झाली, सरळ स्ट्रेट लाईन तयार होते त्याला म्हणतो स्ट्रेट अँगल. मग ह्या स्ट्रेट अँगलला जो हा अँगल असतो स्ट्रेट अँगलला आपण काय म्हणतो हाफ सर्कल म्हणतो. हाफ सर्कल, हाफ सर्कल, हाफ सर्कल म्हणतो त्याला आपण का कारण की तो काय असतो स्ट्रेट असा इथून सुरू होतो पूर्ण असा डायरेक्ट हाफ सर्कल तयार करतो. आणि हा अँगल किती डिग्रीचा असतो कंप्लीट 180 डिग्रीचा असतो. 180 अंशाचा कोन म्हणजे सरळ कोन स्ट्रेट अँगल 180 डिग्री. 180 डिग्री बरोबर. पुढचा सिक्स्थ अँगल आहे, सिक्स्थ अँगल आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल प्रविशालन कोन. प्रविशालन कोन प्रविशालन कोन. प्रविशालन कोन रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय ग्रेटर दॅन 180 डिग्री. 180 पेक्षा जास्त अँड लेस दॅन 360 डिग्री 360 पेक्षा कमी. 360 पेक्षा कमी म्हणजेच 180 अंशापेक्षा जास्त व 360 अंशापेक्षा कमी याला प्रविशालन कोन म्हणतात. रिफ्लेक्स अँगल म्हणतो. दिस अँगल इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स अँगल. दिस अँगल इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स अँगल. 180 पेक्षा मोठा 360 पेक्षा छोटा. विशाल कोन जो असतो तो काय असतो ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. प्रविशालन म्हणजे त्याच्या पुढचा ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री त्याला म्हणतो रिफ्लेक्स अँगल. प्रविशालन कोन त्याला म्हणतो प्रविशालन कोन बरोबर. आता लास्ट अँगल आहे तो आहे 7th कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल त्यालाच म्हणतो फुल अँगल म्हणजेच त्यालाच म्हणतो पूर्ण कोन. पूर्ण झालेला कोन. पूर्ण कोन म्हणजे फुल सर्कल. फुल सर्कल काढलं की तो झाला 360 डिग्री. तर हा कंप्लीट अँगल किती डिग्रीचा असतो 360 डिग्रीचा असतो. किती डिग्रीचा असतो 360 अंशाचा असतो पूर्ण कोन असा. म्हणजे समजा हा तुमचा बेस अँगल इथून तुम्ही सॉरी पासून जर तुम्ही काढायला सुरुवात केली तर हा असतो त्याचा पूर्ण अँगल. फुल अँगल कंप्लीट अँगल पूर्ण कोन किती डिग्रीचा असतो 360 डिग्रीचा असतो. 360 डिग्रीचा असतो त्याला म्हणतो फुल अँगल कंप्लीट अँगल पूर्ण कोन. पूर्ण कोन. आता आयडिया बघा बरोबर. हे सर्व अँगल्स आहेत. हे सर्व अँगल्स एकाच डायग्राम मध्ये बघा कसे असतात टाइप्स ऑफ अँगल. ही लाईन काढली, ही लाईन काढली. हा झाला झिरो अँगल सुरुवातीला. हा काय झाला झिरो अँगल. इथून मी एक अँगल काढला. हा झाला कोणता अँगल आहे हा ॲक्यूट अँगल 90 डिग्री. 90 डिग्री हा झाला कोणता अँगल राईट अँगल बरोबर. 90 डिग्री पेक्षा जास्त हा कोणता ऑब्ट्यूज अँगल. हेच मी इकडे वाढवलं. हा काय झाला
हा झाला स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल वाढवला. हा कोणता अँगल झाला? रिफ्लेक्स. झाला रिफ्लेक्स अँगल. बघा, जर इथून मी आता पूर्ण सर्कल टाकलं, हा काय झाला? कंप्लीट अँगल. शून्य कोन. शून्य कोन, लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशालन कोन. प्रविशालन कोन आणि पूर्ण कोन. पूर्ण कोन. पूर्ण कोन. सर्कल तयार झालं का? पूर्ण कोन. एकाच याच्यामध्ये सर्व अँगल्स. झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्टिक्स अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल आणि कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल. कोन. काय? कोन. अशा पद्धतीने काय होतात? एकाच डायग्राम मध्ये सगळ्याच्या सर्व कोन तुम्ही काढू शकता. लक्षात ठेवण्यासाठी असं काढून घ्यायचं. जिथे तुम्ही अभ्यास करत असता त्या ठिकाणी लावून द्यायचं. बेसिक गोष्टी ह्याच तुम्हाला 11th मध्ये 11th पहिला चॅप्टर ज्याच्यावरती अँगल्स वरती सुरुवात होतो 11th स्टँडर्डचा. बघा, याचं बेस हे 5th पासून चालू होतं ना. 3rd, 4th, 5th पासून चालू होतात हे अँगल्स. कोण चालू होतात? 11th पहिला चॅप्टर. 11th स्टँडर्ड सायन्स, आर्ट अँड सायन्स मॅथमॅटिक्स मधला पहिला चॅप्टर आहे अँगल्स. म्हणजे तुम्हाला एक कंटिन्यू, पण त्याआधी तुम्हाला काय पाहिजे? बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. म्हणून आज आपण काय घेतलंय? या बेसिक गोष्टी अँगल्स रिलेटेड घेतल्या. ओके, समजलं असेल. माझे व्हिडिओ लेक्चर्स बघण्यासाठी काय करा? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी काय करा? आमचा जो चॅनल आहे ज्ञानदृष्टी अकॅडमी, त्याला काय करा? सबस्क्राईब करा. ओके, आजच्यासाठी एवढंच. बाकी बेसिक मॅथमॅटिक्स मधली पुढची कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. धन्यवाद.